तुम्हाला फी भरावीच लागेल, नाहीतर तुमच्या पाल्याचं आरटीचं ॲडमिशन या शाळेत होणार नाही. हे वाक्य आरटीच्या पालकांच्या सतत कानावर पडत असेल. कारण आता पुढील वर्षासाठी आरटीचे ॲडमिशन सुरू झालेले आहेत. पालक आहेत ते ज्या कुठल्या खाजगी शाळा आपल्या पाल्याला लागल्या आहेत त्या शाळेमध्ये ॲडमिशन करण्यासाठी जात आहेत. पण काही शाळा ज्या आहेत ते काय करतायत, त्या चुकीच्या गोष्टी करतायत. ते ह्या पालकांकडून कोणत्या ना कोणत्या प्रकारे फी वसूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. माझ्याकडे आलेल्या तक्रारीनुसार काही शाळा आहेत त्या ॲडमिशन फी मागत आहेत. म्हणजे तुम्ही ॲडमिशन घेता तर तुम्हाला ॲडमिशन फी द्यावी लागेल, किंवा ते काही शाळा आहेत ते त्यांच्याकडे वन टाईम फी मागत आहेत. त्यांचं म्हणणं आहे की शासन आमच्या फीची प्रतिपूर्ती करत नाही, तर तुम्ही आम्हाला काहीतरी फी द्यावी लागेल. आता मी पालकांना इकडे सांगू इच्छितो की हा शाळेचा आणि शासनाचा प्रश्न आहे, याच्यामध्ये तुम्ही संवेदनशील व्हायची काही गरज नाही आहे. तिसरी गोष्ट, काही शाळा आहेत ते सांगतात की आमच्या शाळेमध्ये ॲक्टिव्हिटी कंपल्सरी, तर तुम्हाला ॲक्टिव्हिटी घ्यावीच लागेल आणि ॲक्टिव्हिटीची फी भरावीच लागेल. आणि अडवणूक अशी केली जाते की ॲडमिशनच्या वेळेलाच ही सगळी फी भरावी लागेल, नाहीतर ॲडमिशन होणार नाही. आता ही जी गोष्ट ही साफ खोटी आहे, हा कायदेभंग आहे आणि याच्या विरुद्ध शिक्षाही होऊ शकते. तर तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये काही सोल्युशन सांगणार आहे की जे सोल्युशन तुम्ही जर का फॉलो केले तर तुमच्या पाल्याचं कोणतीही फी न भरता शाळेत ॲडमिशन होणार आहे त्या खाजगी शाळेमध्ये. ठीक आहे. नमस्कार, मी दिनेश गजानन म्हात्रे, आगरी सेना नवी मुंबई प्रमुख आणि नवी मुंबई पालक संघटना प्रमुख. आज जे तुम्हाला जे सोल्युशन सांगणार आहे ते नवी मुंबई पुरतं मर्यादित नाही आहे. ह्या सोल्युशनचा उपयोग तुम्ही कुठल्या इतर महानगरपालिकेमध्ये करू शकता किंवा एखाद्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्येही करता येऊ शकतो. तुम्हाला करायचं काय आहे? पहिली गोष्ट म्हणजे हे युद्ध आहे. त्यांना तुमच्याकडून पैसे पाहिजेत आणि तुम्हाला ते पैसे द्यायचे नाही आहेत. आणि याची कारणं वेगवेगळी, तुम्हाला त्याची गरज नाही आहे, किंवा जसं आरटीमध्ये मोफत एज्युकेशन दिलं जातं त्याच्यामध्ये तुम्हाला फी भरण्याची गरज नाही, किंवा तुमची आर्थिक परिस्थिती नाही हे करण्याची. तर या युद्धामध्ये शस्त्र तर लागतात. ह्या युद्धामध्ये तुम्हाला 3 शस्त्र वापरायची आहेत. एक तुमचा मोबाईल, कॅमेरा असलेला मोबाईल ज्याच्यामध्ये तुम्ही व्हिडिओ रेकॉर्ड करू शकता. दुसरा तुमचा पेन आणि तिसरा पेपर. सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे, ज्या खाजगी शाळेमध्ये तुम्ही ॲडमिशनसाठी जाता आहेत त्यांनी जर का तुम्हाला सांगितलं की तुम्हाला अमुक फी भरावी लागेल, त्याच्याशिवाय तुमच्या पाल्याचं ॲडमिशन होणार नाही, तर तुम्हाला पहिल्यांदा माहिती करून घ्यायचं की हे तुम्हाला कोण सांगतं आहे. शक्यतो प्रयत्न करा की तुम्ही मुख्याध्यापकांना भेटाल आणि त्यांच्याकडून कम्युनिकेशन करा डायरेक्टली हे. आणि ते जर का सांगत असेल की तुम्हाला फी भरावी लागेल त्याच्याशिवाय ॲडमिशन होणार नाही, तर त्यांना सांगा की हे तुम्ही तुमच्या शाळेच्या लेटर हेडवर सर्क्युलरवर लिहून द्या आणि त्याच्यावर तुमचा सही शिक्का द्या. मी 100% सांगतो हे त्याच्यासाठी तयार होणार नाही, कारण त्यांनाही माहिती ही चुकीची गोष्ट आहे, हा कायदेभंग आहे. दुसरं तुम्ही हे करू शकता, ते जेव्हा बोलतात तेव्हा त्यांना सांगू शकता की तुम्ही हे ऑन कॅमेरा बोला. तुम्ही जे काही बोलता आहेत की फी भरावी लागेल त्याच्याशिवाय ॲडमिशन होणार नाही, हे आम्हाला तुम्ही ऑन कॅमेरा सांगा. तर तुमचा मोबाईल काढा, व्हिडिओ रेकॉर्डिंगला सुरुवात करा आणि त्यांना सांगा की तुम्ही कॅमेरावर बोला. हे सगळं आहे ते मी याच्या पुढे शिक्षण विभागाकडे देईन आणि तुमच्या विरुद्ध कार्यवाही करेन. आणि असं जर आणि मी तुम्हाला एक 100% सांगतो की कुठलाही मुख्याध्यापक किंवा कुठलीही शाळा हे तुम्हाला रायटिंगमध्ये देणार नाही किंवा ऑन कॅमेरा बोलणार नाही, कारण हा सरळ कायदेभंग आहे आणि याची शिक्षा अशी पण होऊ शकते की त्या शाळेची मान्यताच रद्द होऊ शकते. दुसरं, आपण एक समजूया की ते तुम्हाला व्हिडिओवर देणार नाहीत किंवा लेखी सुद्धा देणार नाहीत. तर तुम्हाला पुढे काय करायचं आहे, ज्या सरकारी शाळेतून तुमचं आरटीचं ॲडमिशन प्रोसेस झालेलं आहे, म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही डॉक्युमेंट्स वगैरे सबमिट केले आहेत, त्या शाळेच्या मुख्याध्यापकांना तुम्हाला गाठायचं आहे. आता हे मुख्याध्यापक कोण असतात, हे त्या विभागातल्या ज्या शाळा असतात त्यांचे केंद्र प्रमुख असतात. त्यांना केंद्र प्रमुख म्हणतात किंवा CRC म्हणतात. तर या मुख्याध्यापकांना गाठायचं आहे आणि यांच्याकडे तुम्हाला लेखी तक्रार द्यायची आहे खाजगी शाळेची. आणि खाजगी शाळेची लेखी तक्रार म्हणजे त्या खाजगी शाळेच्या मुख्याध्यापकांची, कारण त्या शाळेत जे काही होतं, जे काही चालतं, जी काही डिमांड केली जाते त्याचे सर्वस्वी जबाबदार हे त्या शाळेचे मुख्याध्यापक असतात. तर तुम्हाला पत्र लिहायचं आहे. ते पत्र कोणाला उद्देशून लिहायचं आहे, एक म्हणजे शिक्षण अधिकारी, मग ते तुमच्या महानगरपालिकेचे शिक्षण अधिकारी असतील किंवा तुमच्या जिल्ह्याचे शिक्षण अधिकारी असतील. दुसरं म्हणजे CRC किंवा केंद्र प्रमुख. हे म्हणजे कोण आहेत, त्या शाळेचे मुख्याध्यापक ज्या ठिकाणी तुमचं आरटीचं ॲडमिशन प्रोसेस झालेलं आहे. तर त्यांचं नाव लिहायचं, केंद्र प्रमुख, CRC, आणि त्या शाळेचा पत्ता टाकायचा, कुठल्या सरकारी शाळेचा पत्ता. विषयामध्ये तुम्हाला लिहायचं आहे की शाळा अमुक फीची मागणी करत आहे सक्तीने आणि ॲडमिशन घेण्यास नकार देत आहे. आणि तुम्हाला या मुख्याध्यापकांना लेखी पत्र द्यायचं आहे. त्या पत्राच्या 2 प्रती बनवायच्या आहेत आणि एक झेरॉक्स कॉपीवर त्या मुख्याध्यापकांची रिसिव्ड म्हणून सिग्नेचर, त्या केंद्र प्रमुखांची रिसिव्ड म्हणून सिग्नेचर घ्यायची आणि शिक्का घ्यायचा आहे. केंद्र प्रमुख किंवा ते CRC हे सरकारी अधिकारी आहेत आणि त्यांना पगार हा आपल्या टॅक्समधून मिळतो किंवा त्यामुळे त्यांना तुमचं काम करणं भाग आहे. जर का ते नसतील करत तर त्यांना विचारा तुमची तक्रार मी कुठे करू शकतो,
त्यांची तक्रार तुम्हाला शिक्षण विभागाकडे करायची आहे, जर का ते ऐकत नसतील तर. कदाचित ते तुम्हाला म्हणतील की याची काही गरज नाही आहे. त्यांना सांगायचं नाही, तक्रार माझी घ्या आणि मला तुमच्याकडून रिसिव्ड पाहिजे आहे. कारण काय होऊ शकतं, तुम्हाला तक्रार नाही झालं, त्यांनी जर का तक्रार, जर का भ्रष्ट अधिकारी असेल तर ते तक्रार तुमची घेणार नाही. ते सांगतील राहू द्या, मी बोलतो तिकडे. पण ह्याच्याने काय होईल, तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह, बाकीच्या आरटीच्या पालकांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही. ठीक आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, आपल्या सर्व आरटीच्या पालकांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. कारण हे पालक कोण आहेत, हे गरीब वर्गातले पालक आहेत, हे त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय नाही झाला पाहिजे. आणि त्यांना सांगायचं तातडीने मला या शाळेमध्ये कोणतीही न फी भरता ॲडमिशन मिळालं पाहिजे, याच्यासाठी तुम्ही मला मदत करायला पाहिजे. त्यांना फोन करायला सांगा त्या मुख्याध्यापकांना, खाजगी शाळेच्या मुख्याध्यापकांना, आणि त्यांना सांगा की तुम्ही बोला, नाही तर तुम्ही माझ्याबरोबर चला आणि माझं ॲडमिशन करून द्या. जर का आरटीचे पालक एकत्र होऊन जर का गेलं तर हे सोन्याहून पिवळं आहे. 10-15 पालकांनी एकत्र भेट द्या या केंद्र प्रमुखांना आणि त्यांना सांगा की ह्या शाळेकडून अशी अशी मागणी होते आहे, जी कायद्याच्या विरुद्ध आहे. कारण शासनाचा कोणताही GR नाही आहे की तुम्ही फी भरल्याशिवाय आरटीचं ॲडमिशन घेऊ शकत नाही. एवढी गोष्ट केल्यानंतर तुमचा प्रॉब्लेम 100% सॉल्व्ह झाला पाहिजे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात जर का तुमचा CRC कडून सुद्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नसेल तर तुम्ही मला संपर्क करा. त्या CRCची तक्रार आपण पुढे शिक्षण विभागाकडे करू. पण तुमच्याकडून लेखी तक्रार जाणं आवश्यक आहे. व्हर्बली बोलू नका. व्हर्बली बोलण्याचा कुठलाही रेकॉर्ड राहत नाही, कुठलाही पुरावा राहत नाही. तर हा प्रयत्न करा. हा राज्यातल्या सर्व शाळांसाठी ॲप्लिकेबल आहे. आणि कारण ह्या व्हिडिओचा सर्व पालकांना मदत होऊ शकते, हा जास्तीत जास्त शेअर करा. जास्तीत जास्त आरटीच्या पालकांकडे पोहोचेल असा विचार करा. तुम्हाला काही मदत लागल्यास तुम्ही मला या नंबरवर फोन करू शकता. मी नक्की मदत करण्याचा प्रयत्न करेन. नवी मुंबईच्या पालकांसाठी माझं म्हणणं आहे, आपली नवी मुंबई पालक संघटना आहे, तर या पालक संघटनेमध्ये सामील व्हा. कारण ही पालक संघटना पुढे जाऊन, आता हा 10 वर्षाचा प्रवास आहे तुमचा. आज तुमची मुलं पहिलीला ॲडमिशन घेत आहेत. त्या 10 वर्षांमध्ये तुम्हाला नक्की कुठे ना कुठेतरी आधाराची गरज लागणार आहे. तेव्हा ही पालक संघटना तुमचा आधार बनणार आहे. तर तुम्ही या पालक संघटनेमध्ये सामील व्हा. या पालक संघटनेला शक्ती द्या आणि आपण पालकांचेच प्रश्न सोडवायचा या पालक संघटनेनं प्रयत्न करणार आहोत. ह्या रजिस्ट्रेशनची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. तेव्हा नक्की रजिस्ट्रेशन करून घ्या. नवी मुंबईच्या पालकांसाठी आहे हे. आणि बाकी राज्यभराचे पालक ह्या व्हिडिओमध्ये जे मी मार्गदर्शन केले त्याचा तुम्ही उपयोग करू शकता. तुमचा प्रॉब्लेम नक्की सॉल्व्ह होईल. धन्यवाद.